तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की इंदुरीकर महाराज यांचे जावई आणि नेमके कोण आहेत आणि त्यांचे कोणते व्यवसाय वगैरे आहेत, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या कीर्तनातून लोकांना जगण्याचे धडे देणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर सध्या मुलगी ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. तर मित्रांनो, आपल्या कीर्तनातून लोकांना जगण्याचे धडे देणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हा सध्या मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे पार पडला. या साखरपुडा सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान छोटेखाली आणि साधेपणा लग्न करा असं सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यात मात्र लाखोंचा खर्च केल्याचे दिसून येत आहे. या साखरपुड्यासाठी घेतलेल्या लॉनसाठी 1.25 ते 1.5 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तर मित्रांनो, 4 नोव्हेंबर रोजी इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे पार पडला. या साखरपुड्याची चर्चा सुरू असताना इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. इंदुरीकर महाराजांच्या जावयाचे नाव साहिल चिलप आहे. मिळालेल्या माहितीनुसार साहिल चिलप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायत शेती देखील आहे. त्यांचा वडिलोपार्जित गाड्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीच्या अनेक गाड्या असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय त्यांचा मुंबई प्रसिद्ध बांधकाम व्यवसायही आहे. इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे हा साखरपुडा पार पडला. महाराजांचा राज्यभर संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निमंत्रणे देखील दिली गेली होती आणि कार्यक्रमात 2000 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याची माहिती आहे. लॉन्सचे एका दिवसाचे भाडे सुमारे 1.5 लाख रुपयांच्या आसपास होते. मोठ्या प्रमाणात सजवलेली वाहने आणि अन्य व्यवस्था देखील तिथे केली गेली होती. तर मित्रांनो, जेवण साधे पण विविध पदार्थ मेन्यूमध्ये होते. भव्य सजावट, वधूवरांसाठी आगमन रथ आणि फॉग स्टाईलने अंगठी घालणे, फोटोग्राफर आणि रील मेकरची व्यवस्था होती. महाराजांच्या उपदेशानुसार खुर्ची प्रथा बंद करण्यात आली होती आणि सर्वांसाठी जमिनीवर बसण्याची व्यवस्था होती. यात राजकीय मंडळी देखील खाली बसल्याचे दिसले होते.